राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। खासदार संजय राऊत आज अकोला आणि बुलढाणा दौऱ्यावर। संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद होणार। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। तर लाडकी बहीण योजनेबाबत मी गमतीने विधान केलं होतं, रवी राणांचं स्पष्टीकरण। सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस आहे, विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल। तर पैसे परत घेण्याची रवी राणांची भाषा ही उद्दामपणाची, जयंत पाटलांची टीका। लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार। निवडणुकीत पुढे पुढे करणाऱ्यांचा कार्यक्रम करूया, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य। सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची स्क्रुटिनी करू, 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला वेळ लावणार नाही। आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्ला बोल। कोकणी माणसावर बोलताना अपशब्द वापरल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीने मागितली माफी। कुणाचंही मन दुखावण्याचा हेतू नव्हता, मुन्नावर फारुकीची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या नेत्या संगीता चव्हाण शिंदे गटात संगीता चव्हाणांसोबत गजानन कदम, रवी बढेंचाही पक्षप्रवेश। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, जरांगे भुजबळांनाही बोलावलं। बैठकीत एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य, शरद पवारांची भूमिका। पवारांच्या आवाहनाला मनोज जरांगेंचा विरोध, चर्चेला एकत्र बसण्याची गरज नाही, आरक्षण कसं द्यायचं हे सरकारला माहीत आहे, मात्र चालढकल सुरू आहे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा एकत्र चर्चा करण्यास नकार, आडमोठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। नाशिक शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होणार, तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीला सुरुवात। ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली। कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वे सोडण्यात येणार। 2 दिवसातच माडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीचं ॲप मंदावलं, नोंदणी, ऑनलाईन कागदपत्र जमा करताना अडथळे। हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि कुलू, मंडी आणि शिमलामध्ये पूर, 28 जणांचा मृत्यू, 30 जण बेपत्ता। 4 राष्ट्रीय महामार्गांसह 338 रस्ते बंद।